यवतमाळ नांदेड रेल्वे हे जे आहे दारव्यापासून आपण तिवसा जे आहे त्या तिवसा स्पॉटवर आलेलो आहे आणि येथील पुलाचं काम मागील आपण 2 वर्षापासून हा व्हिडिओ टाकलेला आहे, परंतु आता करंट सिच्युएशनमध्ये आपल्याला तिवसा येथील आपण काम बघू शकतो। मित्रांनो, याही परिसरामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की बेसमेंटचं काम आपलं पूर्ण झालेलं आहे आणि या साईडला जे आहे ते पिलर आपल्याला दिसत आहेत। तर त्या याच्यावरून जे पुलाच्या कामासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे आणि क्रेनच्या सहाय्यानेच ते बसवले जाणार आहेत आणि येत्या काही दिवसातच आपण केव्हा ट्रेन सुरू होणार हे जे प्रश्न आपले नेहमी मनामध्ये आहेत। तर आणि पुलाचं काम आपलं मित्रांनो अंतिम टप्प्यावरती असलेलं दिसतं आणि या भागामध्ये म्हणजे दारव्यापासून तर यवतमाळपर्यंत हा परिसर आहे मित्रांनो। तर हा आपला जो टप्पा आहे दारवा ते यवतमाळ हा 40 किलोमीटर आणि दिग्रसवरून जे आहे तर दिग्रसवरून आपल्याला ही ट्रेन 72 किलोमीटरचा टप्पा आहे यवतमाळचा। याचं काम आज सकाळी आपण जे आहे व्हिडिओ पूर्ण दिग्रसपासून तर ते हर्सुल फाट्यावरचे असेल तसेच दारवा परिसरातील असेल आणि आता सध्या आपण यवतमाळ इथनं जे आहे हा परिवर्तित मार्ग केलेला आहे। इथून डायव्हर्शन आपल्याला दिलेलं आहे आणि इथून आपल्याला गाडी चालवत असताना ती स्लोमध्ये चालवायची आहे। आम्ही इथं गाडी साईडलाच उभी करून मित्रांनो आपली शूटिंग घेण्याचा प्रयत्न करत आहोत। आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन वर्धा यवतमाळ नांदेड या प्रोजेक्टची आपण देण्याचा प्रयत्न करत आहोत। आपण पण एक आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्याला फेसबुकवर आपण मित्रांनो फॉलो करा। आणि आजचा हा व्हिडिओ जे आहे आपला मित्रांनो एकतर आज अपलोड होईल यूट्यूबला आणि आपल्या फेसबुक पेजला देखील, तर आपण आपल्या फेसबुक पेजला पण फॉलो करा व येणारी ट्रेन आपली पुसदपासून पण लवकर सुरू व्हावी, उमरखेडपासून पण लवकर सुरू व्हावी, कारण विदर्भ व मराठवाड्यातील